नमस्कार. प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. दिवाळीला फक्त काही दिवस उरलेले आहेत आणि मी आलेली आहे माहीमच्या सुप्रसिद्ध कंदील गल्ली येथे. आपण बघू शकतो यंदाच्या दिवाळीत काय स्पेशल व्हरायटी आहे, काय डिझाईन्स आहेत, आपण आज सर्व पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला बघायला मिळेल छोटे छोटे कंदील्स आहेत जे आपण गॅलरीमध्ये किंवा ऑफिसमध्ये लावायला लॉटने इथे देतात. हे किती रुपयाला डझन आहेत? हे 400 रुपये डझनने आहेत आणि हे सुद्धा 400 रुपये डझनने आहेत. हे लॉटने सुद्धा जातात आणि आपल्याला ऑफिसमध्ये कुठे लावायचं असेल तर हे अतिशय सुंदर सुंदर नवीन नवीन कलर्समध्ये अवेलेबल आहेत किंवा रंगीत पण आहेत अवेलेबलमध्ये. आपण त्या काकींशीच बोलूया. काकी, प्रहार न्यूज लाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल, ही तयारी तुम्ही कधीपासून म्हणजे किती दिवसापासून सुरुवात केली आहे? जवळजवळ 1.5 महिना असं चालू करतो हे सगळं. पहिले सांगाडे, मग त्याला करंजा बनवतो, ते लावतो त्याच्या पताकेने, आणि नंतर मग शेपट्या, असं हे चालूच असतं कंटिन्यू आमचं. तेच काम महिनाभर 1.5 महिना. म्हणजे हे सर्व कंदील तुम्ही घरातच बनवलेले आहेत? घरीच बनवलेले. हां. मग आता आतापर्यंत म्हणजे लॉटने कंदील गेलेले आहेत? गेले म्हणजे 500 कंदील, 250 कंदील असे विटीला आमच्या हॉटेलला वगैरे पण जातात. साधारण किती म्हणजे वर्षापासून हा तुमचा स्टॉल आहे की कसं आहे? तरी आम्हाला आता झाले असेल 20 वर्ष झाली असेल इथे. दुसरी आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे मला तरी सर्व खूप आवडलेलं आहे, जे तुम्हाला पण आवडेल. तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. ज्यांच्याकडे वेळ नाही आहे रांगोळी काढायला, ज्यांना येतच नाही मुळात रांगोळी काढायला, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. फक्त आपल्याला असं ठेवायचं आहे. त्यांनी ही रांगोळी स्वतः काढलेली आहे आणि ग्लूने चिटकवलेली आहे. ते एकच नाही, डिझाईन्स भरपूर आहेत, रांगोळीच्या पण डिझाईन्स आहे. तर इथे मोठी रांगोळी त्यांनी काढलेली आहे आणि ती चिटकवलेली आहे. फक्त तुम्हाला असं ठेवायचं आहे. ताई, काय सांगाल, काय रेंज आहे रांगोळ्यांची? ही आम्ही टिपक्यांची रांगोळी बनवली आहे. जसं आपण टिपके काढतो तशी मी रांगोळी बनवली आहे, काहीतरी युनिक. कारण की कोणाला वेळ नसतो घरी टिपके काढायला, ऑफिस पण राहतात, म्हणून मी टिपक्यांची रांगोळी बनवली आहे. याला बनवायला 2 दिवस लागलेत. डबल कोट आहे आणि आता हा उंबरपट्टा आहे. उंबऱ्याला पण माणसं आता ना पुसून जातात, म्हणून हा उंबरपट्टा पण केलेला आहे बघा. आता हे खरं तर हा वेळ नसतो ना कोणाला ऑफिस पण जायला, म्हणून बनवली आहे. घरी स्वतः बनवलेली आहे. खरं तर हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण हे काहीतरी युनिक वाटतंय. ज्यांच्याकडे वेळ नाहीये ते खरंच हे घेऊ शकतात. तर काय त्याची साधारण प्राइस ठेवली आपण? ही 500 रुपये आहे, ही 300 रुपये आहे, ही 600 ला जोडी आहे. 600 ला जोडी आहे हो, आणि 700 रुपयाची आहे. कितीची आहे? 700 ची आहे हो. किती पीसेस गेलेले आहेत? आता माझे मोर वगैरे सगळे होते ते सगळे गेलेत. आता हे 4-5 पीसेस उरलेले आहेत. आणि आकर्षक गोष्ट अशी की यावेळेला इथे कॅन्डल्स पण पाहायला मिळत आहेत. ज्या आता हा मोतीचूर लाडू आहे, जे कॅन्डल आहे आपल्याला दिसतंय. परत मोदक आहे, मेणबत्ती टाईप त्यांनी असं बनवलेलं आहे. हे काहीतरी नवीन आहे. काजू कतरी सुद्धा आहे, जी आपण मेणबत्ती म्हणजे ठेवू शकतो दिवा म्हणून. हे सुंदर सुंदर असं पाहायला मिळत आहे, जे कॅन्डल्स बनवलेले आहेत त्यांनी. कंदील व्यतिरिक्त इथे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांनी ठेवलेल्या आहेत पाहण्यासाठी. आता तुम्हाला घरात लावण्यासाठी दिवाळीमध्ये दिवे हवे असतील तर इथे अतिशय सुंदर सुंदर वेगवेगळ्या डिझाईनचे दिवे आहेत, जे मातीचेच आहेत, पण त्यांनी घरात रंगीव काम केलेलं आहे. रंगीव काम तर इतकं म्हणजे सुंदररित्या केलेलं आहे त्यांनी. हे तुम्ही पाहू शकता. 100 पासून इथे दिवे चालू होतात. आपल्याला बघायला मिळेल हे दिवे जे आहेत 100चे 6 दिवे त्यांनी ठेवलेले आहेत. आणि काचेचे ज्याला काचेचे दिवे आहेत ते 450 ना, कितीचे आहेत? 500 ला आहेत. हे जे हा जो दिवा आहे तो 500 रुपये. किती दिवस लागले एवढं सगळं रंगीत काम करायला तुम्हाला? 1.5 महिना लागला. 1.5 महिना लागला. तुम्ही पण केलं याच्यात? हो, सर्व आम्हीच केले. आम्ही माझा मुलगा, सून आणि माझा नातू आणि आम्ही 4 जण बसून केले. किती वर्षापासून हा स्टॉल लावताय तुम्ही? 12 वर्ष झाली. 12 वर्षापासून लावताय? हो, 12 वर्ष. दरवर्षी काय ना काय नवीन करायला कसं वाटतं? वेगळे वेगळे सर्व आमच्याकडे येतात. या वर्षी काय आहे नवीन आमच्याकडे? या वर्षी हे बघा, हे हॉट्स हे आले आणि ते हे आहेत. कमळाचं पण आहे. जे कमळाचा पण जो दिवा आहे आपल्याला बघायला मिळतोय तो अतिशय सुंदर आहे. शुभ लाभ असे त्यांनी रंगीत काम त्यांचं बघाल तर इतकं अतिशय सुंदर केलेलं आहे. छोट्या छोट्या पंत्यांपासून हत्तीची पंती पण आहे इथे पाहायला. नाही, सो क्यूट आहे, छान आहे. आणि एक असं आहे, कासव वगैरे कोरीव काम जे केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे, आपल्याला पाहायला मिळेल.
जर अशी पणती कोणाला ठेवायला आवडेल तर हे नक्कीच घेऊ शकता. 100 पासून जे चालू होतं ते 500 पर्यंत इथे दिवे आहेत, तर तुम्ही घेऊ शकता. तर इथे कंदील आहेत जे इको फ्रेंडली आहेत, आपल्याला पाहायला मिळते. बांबूचं बनवण्यात आलेलं आहे. हा कंदील बघा, सुंदर शेप देण्यात आलाय त्याला आणि खाली वेल्वेटचं आहे. दादा कितीला आहे हा कंदील? 250 रुपयाला हा कंदील आपल्याला मिळून जाईल. 250. आणि हे जे छोटे छोटे आहेत ते हा 80ला एक आहे, तर हा 250ला एक आहे. याच्यामध्ये डिझाईन्स आणि कलर खूप विविध प्रकारचे आहेत, हे तुम्ही पाहू शकता. आता इथे तुम्हाला ज्यूट हा एक कापडाचा प्रकार आहे जो त्यापासून कंदील बनवलेला आहे. त्यांनी हँडमेड आहे, वेगवेगळ्या प्रकाराचे आहेत, वेगवेगळ्या शेपचे दिलेले आहेत कंदील. त्याला सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. हा जो कंदील तुम्ही पाहताय हा पूर्णपणे लाकडाचा बनवण्यात आलेला आहे. याला शुभ दीपावली असं लिहिलेलं सुद्धा आहे. याच्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेलं आहे, म्हणजे सुंदरच वाटतंय. फक्त तुम्हाला एक बल्ब टाकायचा आहे आणि कंदील लटकवायचा आहे. इतका सुंदर दिसतोय हा कंदील बघा. आता इथे फक्त ज्यूट म्हणा किंवा पेपरचाच कंदील नाही, तर इथे फ्रेमचा सुद्धा कंदील बनवला आहे. यावर्षीच हा कंदील मला बघायला मिळतोय. हा फ्रेमचा जो कंदील आपण पाहू शकतो स्वामी समर्थ महाराजांचा, अतिशय सुंदर अशी फ्रेम बनवली आणि हा त्यांनी घरी बनवलेला आहे. त्याच्याच बाजूला बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा कंदील आहे फ्रेमचा. वेगवेगळे 4 फोटोज लावलेले आहेत त्या फ्रेमवरती, आपण पाहू शकतो. आणि हे कंदील तुम्हाला 1200 रुपयामध्ये मिळून जातील. त्याच्याच बाजूला दिवा सुद्धा बनवलेला आहे. हो, हा पेपरचा बनवलेला आहे. बल्ब टाकला की अतिशय सुंदर दिसेल. तर इथे आता असा कंदील पाहिलाय जो बल्ब तर तुम्ही टाकालच, पण बाहेरून सुद्धा त्यांनी LED लावलेली आहे, जी तुम्ही जेव्हा लावाल तेव्हा हे असं काहीसं दिसणार आहे कंदील. आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये पण व्हरायटी आहेत, डिझाईन आहेत. जर बल्ब काढला तर हा सुंदर दिसतो. बल्ब लावायची गरज नाही याला. खरं तर वेगवेगळ्या लाईट्सचा सुद्धा वापर केलेला आहे इथे. ह्याच्यामध्ये पण साईज उपलब्ध आहे. छोट्या कंदिलाची प्राइस सुद्धा आणि मोठ्या कंदिलाची सुद्धा प्राइस इथे अवेलेबल आहे. तर वरती असं काहीतरी बनवलेलं आहे लाकडाचं, हे बघू शकतो आपण. हे रेडीमेडच आहे, म्हणजे फक्त तुम्हाला लावायचा आहे हा कंदील. याची काय प्राइस आहे? हे 500 रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला. आणि ह्याची जी लाइटिंगची जी प्राइस आहे तो 1000 रुपयाला कंदील मिळणार आहे. आता तुम्हाला मोठ्या कंदीलची म्हणजे कंदील आवडत नसेल किंवा छोटंसंच लावायचं असेल तर इथे इतकी व्हरायटीज आहे कंदीलची आपल्याला पाहायला मिळते. हे छोटे कंदील त्यांनी बनवलेले आहेत. अतिशय सुंदर कंदील आहेत जे त्यांनी हँडमेड बनवलेले आहेत. आपण बघू शकतो इथे मोराचा म्हणजे चित्र काढलेलं आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं आहे. हे छोटे कंदील जेव्हा गॅलरीमध्ये झळकतील तेव्हा अतिशय सुंदर दिसेल. दिव्यांचं आहे किंवा इथे भरपूर व्हरायटी आहे. आता तुम्ही हे बघू शकता, ते लक्ष्मीपूजनासाठी हे त्यांनी हँडमेड बनवलेलं आहे. सुंदर असं ताट किंवा इतर काही नारळ आपण ठेवतो ना, तसं इथे तुम्ही ठेवू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत इथे. रांगोळीसाठी त्यांनी छोटे आकाराचं हे बनवलेलं आहे नक्षी, ज्यामध्ये रांगोळी टाकली की काम झालं. फक्त दिव्यांची व्हरायटी आहे इथे. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे पाहायला मिळतात. सगळं रंगीबिरंगी वाटतंय. मोठ्या कंदिलांच्या व्हरायटीमध्ये छोट्या कंदिलांची व्हरायटी इतकी जास्त आहे की बाप रे बाप. हे जे तुम्ही बघता हे त्यांनी फोमचं बनवलेलं आहे. तुमच्या गॅलरीमध्ये किंवा डेकोर करायचं असेल तर हे सुंदर वाटेल. हे 40 रुपयाला एक आहे. तर इथे आपण जशी रांगोळी बघितली, त्या ताईंनी रांगोळी काढलेली जी ग्लूवरती चिटकवलेली, तसंच त्यांनी फोमवरती रांगोळी चमकीची चिटकवलेली आहे, जे 100 रुपयाला एक मिळणार आहे. आणि हे जे आहे छोट्या रांगोळ्या जे आहेत त्या 50ला 2 आहेत. दिवाळीसाठी अशा काही सोप्या आणि पटकन होणाऱ्या गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत. आता इथे आपल्याला पाहायला मिळेल दिवा जो आहे तो तुम्हाला जर लावायला कंटाळा येत असेल किंवा इथे रेडीमेड त्यांनी लाइटिंगचाच दिवा केलेला आहे. हा जो दिवा आहे तो आपण फक्त ठेवायचा आहे. जर तुम्ही रांगोळी काढली असेल तर त्याच्यावरती ठेवू शकता. पण ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या डिझाईनचं बनवलेला आहे. लाइटिंगचा दिवा जो आहे तो रेडीमेड बनवलेला आहे. किती रुपयाला आहे हा? हा 95चा आहे. हा तुम्ही बघू शकता. आणि हा 20 रुपयाला एक आहे. आणि हा कितीचा आहे? हा सेम 95ला. हा सुद्धा 95ला आहे. तर फक्त आपल्याला ठेवायचा आहे. अतिशय सुंदर. आता हा सेम मातीसारखा दिसतोय. हा पण लाइटिंगचा दिवा आहे, आपण बघू शकतो. हा कितीचा आहे?
40 रुपीजचं आहे. तर इथे एवढंच नाही तर वेगवेगळे डिझाईन्सचं काय काय पाहायला मिळते. हे कितीला आहे? 790. हां 790. 790ला आहे. लक्ष्मीपूजनसाठी हे तुम्ही यूज करू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लक्ष्मीपूजनसाठी किंवा दिवाळीमध्ये तुम्हाला कामी येतील अशा बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तर अशी होती माहीमची सुप्रसिद्ध कंदील गल्ली. वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे प्रकार इथे पाहायला मिळतात. तर लवकर या आणि खरेदी करा. कॅमेरामॅन साक्षी खाडेसह मी प्राची शिरकर, प्रहार, मुंबई.